नमस्कार मित्रांनो. आजच्या भागात असा मोठा धमाका झाला, की मंदाकिनीचा माज एका क्षणात उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या मागे आहे मल्लिकाचा भयंकर डाव. तर सुरुवात होते स्वानंदीपासून. सुष्मितासाठी खास पैठणी आणि शेला घेऊन ती तिच्या रूममध्ये जाते. पण तिथे अंशुमन आधीपासूनच आपल्या कपटी प्लॅनसह तयार असतो. स्वानंदीने दिलेली साडी तो लपवून ठेवतो आणि तिच्या जागी एक वेस्टर्न ड्रेस सुष्मितासाठी ठेवतो. दरम्यान खाली रिसेप्शनसाठी जोरदार तयारी सुरू असते. समरने आपल्या ऑफिसमधील पाहुण्यांना आमंत्रित केलेलं असतं. सगळ्यांसमोर तो आपल्या संस्कृतीचा आणि मराठमोळ्या परंपरेचं कौतुक करत असतो. त्याचवेळी पैठणीमध्ये सजलेली स्वानंदी पाहून समर अक्षरशः तिच्याकडे बघतच राहतो. तिचं सौंदर्य पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं प्रेम स्पष्ट दिसत असतं. पण दुसरीकडे सुष्मिता मात्र पूर्ण गैरसमजात असते. तिला वाटतं की राजवाड्यांच्या घरातील सून म्हणून रिसेप्शनमध्ये ड्रेस घालणंच योग्य आहे. आणि ती आनंदाने तो ड्रेस घालून तयार होते. थोड्याच वेळात मंदाकिनी रिसेप्शन हॉलमध्ये पोहोचते. समोरचा थाटमाट, श्रीमंती आणि ऐश्वर्य पाहून तिचा आनंद गगनात मावत नसतो. माझ्या मुलीचं नशीब खुललं असं म्हणत ती अभिमानाने फुलून जाते. मात्र मल्लिका आतून वेगळीच खेळी खेळत असते. ती आणि अर्पिता एका मोठ्या तमाशाची वाट पाहत असतात आणि अखेर तो क्षण येतो. सगळ्यांच्या नजरा जिन्याकडे वळतात. सुष्मिता मोठ्या स्टाईलमध्ये खाली येते, पण तिला पाहताच स्वानंदीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण सगळे पारंपरिक पोशाखात असतात. सुष्मिता मात्र चमकदार वेस्टर्न ड्रेसमध्ये आलेली असते. स्वानंदी तिला थांबवत विचारते, "सुश, हे काय घातलं आहेस?" पण त्या क्षणी अंशुमन खोटं बोलतो की हाच ड्रेस स्वानंदीने पाठवला होता. बस मग काय? मंदाकिनीचा संतापणावर होतो. ती स्वानंदीवर सावत्रपणाचा आरोप करते. मल्लिकाही मुद्दाम आगीत तेल ओतते. सुष्मिता देखील भावनिक होऊन स्वानंदीवर राग काढते. स्वानंदी कितीही समजवण्याचा प्रयत्न करत असली तरी तिचं कोणीच ऐकत नाही आणि एका क्षणात ती सगळ्यांच्या नजरेत दोषी ठरते. पण मित्रांनो, मल्लिका सध्या जरी जिंकली असली तरी पुढच्या भागात भर रिसेप्शनमध्ये तिचीच कशी फजिती होणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. मग पुढील भागासाठी तयार आहात ना? जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा.